नमस्कार. श्री गणेशाय नमः. इनामदार सिद्धेश्वर पानोळी प्रसन्न. माझ्या फूड चॅनल तुमचे स्वागत आहे. आपण बघणार चिकन बिर्याणी, जी जास्त करून मोगलाई फूड म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती लहानापासून थोड्या सगळ्यांना खूप आवडते. बिर्याणी म्हटलं की सगळ्यांचा जीव की प्राण. तीच बिर्याणी मी आज बनवायला चालली आहे. तुम्हाला करून दाखवायची सोप्यापणे कशी केली जाते. चला आता आपण साहित्य बघूया. साहित्य आहे चिकन, दही, पुदिना, ओनियन, मिरची पावडर, हळद, धणा पावडर, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ आणि मिरची हे करून घेतले, क्रश करून घेतले आणि बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर. चला आपण साहित्य बघून झालेलं आहे. आता आपण बिर्याणी बनवूया. मॅरिनेशन करूया. मीठ, हळद, मिरची पावडर, काश्मीरी मिरची, लसूण पेस्ट, क्रश केलेली मिरची आणि लिंबूचा रस आणि बिर्याणी मसाला मिक्स करूया. हे चिकन आता आपण मॅरिनेट करून ठेवले. हे जर तुम्ही रात्रभर ठेवलं तेच आहे, पण तुम्हाला दही जर टाकायचं असेल तर तुम्ही सकाळी हे करू शकता. त्यासाठी मी दही टाकणार आहे. फेटून घेतले दही मी. एक अर्धा बाउल मी दही टाकलं. कोथिंबीर भरपूर टाका आणि पुदिना थोडा चुरून टाका, म्हणजे त्याचा चांगला वास येतो, सुगंध येतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण बरिस्त्यासाठी कांदा कापूया. हे 2 समोरचे भाग ओढून टाकायचे. मुळा कडचण हे आपण अर्धा किलोच्या आसपास कांदे घेतलेत आणि आपण आता ते बरिस्त्याकडे कांदा कापतोय. आपल्याला असे नाही कापायचेत. आपल्याला आता असे हिथून घेऊन असे कापायचे, पातळ असे कापायचे. हे बघा असे कापायचे, म्हणजे हे त्याचे जे असतात ना हे असे दिसले पाहिजे, पातळ यायला पाहिजे. आता आपण सगळे कांदे कापून घेऊया. आता आपण ऑलरेडी गॅस पेटवलेला आहे. आपली कढई गरम झालेली आहे. त्यात आपण तेल टाकूया. तेल चांगलं गरम होऊ द्या. आपण त्यात कांदा टाकूया. आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता कांदा टाकूया. जेवढा बसेल तेवढा कांदा टाका. 2 बॅचमध्ये तुम्हाला करावं लागेल. अजून आपण कांदा अजून खूप आहे, 10-15 मिनिटं आपल्याला तळून घ्यावं लागेल. एक ब्राऊन कलर यायला पाहिजे कांद्याला. आपला कांदा शिजला आहे. आपण काढून घेऊया. असं जाळीवर काढून घ्या. तर दुसरी बॅच आपण तळायला घेऊया. बरिस्त्याचा कांदा एक बॅच मी तयार केली आहे. त्याला पाणी उकळत आहे. आपण त्यात तमालपत्र, स्टार अनीस, छोटी वेलची, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि शहाजिरं, कोथिंबीर, पुदिना, नमक, मीठ टाका. आता लिंबूचा रस घालूया आणि लिंबू साल पण घालूया, म्हणजे त्याला चांगला पांढरा कलर येतो. आता आपण त्यात तांदूळ टाकूया. पाणी व्यवस्थित उकळलंय. आपण जो भिजवले तांदूळ 1 तास तो आता याच्यात टाकूया. आपला राईस शिजला की नाही बघूया आपण. हे बघा तुटतोय म्हणजे तो शिजला. एवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण काढूया.
आपला भात तयार झाला आहे. चिकन फोडणीला घालतोय. जे आपण कांद्याला तेल वापरलं होतं तेच वापरूया. त्यात आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. आपण आता फास्टमध्ये चिकन व्यवस्थित धुवून घेऊया. गॅस फास्टच ठेवा. चिकन व्यवस्थित हे करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 15 मिनटं शिजायला ठेवूया. आता आपण चिकन व्यवस्थित अरेंज करून घेऊया. आता आपल्याला त्यामध्ये राईस टाकायचं आहे. आपण राईस हे करूया. हलक्या हाताने राईस टाका. साईडे पसरवून घ्या. आता आपण कोथिंबीर टाकूया. पुदिना टाकूया. कांदा आपण तळ्या तो टाकूया. बिर्याणी मसाला टाकूया. हा साईड व्यवस्थित पसरला पाहिजे. त्या स्टेजला आपण आता कोथिंबीर टाकूया. सगळीकडे पसरवूया. पुदिना, कांदा. आता आपण यात थोडा येलो कलर मिक्स करूया. आता आपण तूप टाकूया. आता गॅस चालू आहे. तवा ठेवलाय जाड असा. आता आपल्याला बिर्याणीला दम मारायचा आहे. पाच मिनटं तिला फास्ट गॅसवर ठेवा आणि नंतर स्लो करा आणि 15 मिनटं दम द्या. आपण याला आता आपण कपड्याने झाकून घेतोया. वेटिंग करूया. सोप्यापणे मी बिर्याणी केली ती आणि माझी रेसिपी मला नक्की आवडली असेल. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा नवीन रेसिपी लागेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.